अजित पवारांकडून शहांकडे 60 जागांची मागणी। सध्या 42 आमदार तर काँग्रेसमधून 5 आमदार येण्याची शक्यता असल्याने 60 जागांची मागणी। महाविकास आघाडीच्या 200 ते 250 जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती। काँग्रेसला 110, ठाकरे गटाला 95 तर पवारांची राष्ट्रवादी 83 जागा लढवणार। निलेश राणे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। कुडाळमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीत बैठकांच्या सत्रांचा शेवटचा दिवस। 26 सप्टेंबर पासून प्रत्येक जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी 7 दिवसांपासून मॅरेथॉन बैठका। पुण्याच्या दौंडमधील अजित पवार गटाचे माजी आमदार तुतारी हाती घेणार। रमेश थोरात अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत। खडकवासला मतदारसंघात भाजपच्या बैठकीत खडाजंगी। आमदार तापकीर कुणालाही बोलू देत नसल्याचा आरोप करत तापकीर आणि इच्छुकांमध्ये बाचाल। भाजपनं पुण्यातील वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघ मित्र पक्षांसाठी सोडल्याची चर्चा। उमेदवार निवडण्यासाठी मतदान प्रक्रियेतून दोन्ही मतदारसंघ वगळले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवरात्रीचे 9 दिवस आंदोलन। विद्या चव्हाणांच्या नेतृत्वात महिलांच्या मुद्द्यांवर निषेध नोंदवणार। एसटी महामंडळ अध्यक्षांचा शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णय वादात। विरोधकांसह एसटी संघटनेने घेतला आक्षेप। रोहित पवार राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार। लक्ष्मण हाकेंचं विधान। मनोज जरांगेंना पोषणाऱ्या आणि ओबीसी आरक्षण पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना पाडण्याचा इशारा। आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य। त्यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा ट्विटमधून वाचाळवीरांना टोला। महाराष्ट्रात वाचाळवीरांना फारच बरे दिवस आल्याचं म्हणत वादग्रस्त वक्तव्य थांबवण्याचा सल्ला।